नमस्कार मंडळी, मेघाज किचनमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीचे तांदळाच्या पिठाचे खिचे पापड म्हणजेच खिशीचे पापड बनवणार आहोत. काचेप्रमाणे पारदर्शक दिसणारे हे पापड तळल्यानंतर खूपच खुसखुशीत होतात. आपण बघू शकता पापड आकाराने किती जास्त मोठे झाले आहेत. रेशनच्या तांदळाच्या पिठाचे हे पापड चौपट फुलतात. आता मी तुम्हाला पापड तोडून दाखवते. हे पापड अजिबात तेलकट होत नाहीत. आपण बघू शकता. चला तर आता अजिबात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. टोपामध्ये 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा. आता आपण त्यामध्ये 1 चमचा पापडखार टाकायचा, 1 चमचा मीठ टाकायचं, 1 चमचा तेल टाकायचं, अर्धा चमचे जिरे, पाव चमचा हिंग टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यावर लगेचच गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये 2 वाट्या चाळलेलं तांदळाचं पीठ टाकायचं आणि लाटण्याने पटापट एकजीव करायचं, म्हणजे त्यामध्ये पिठाच्या गाठी होत नाहीत. आता पीठ घट्टसर झालेलं आहे. छान एकजीव करायचं, म्हणजे सगळीकडे एकसारखं शिजलं जातं. लाटण्याने पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या. याप्रमाणे पीठ एकजीव झाल्यावर पीठ सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून मंद आचेवरच 10 मिनिटे शिजवून घ्यायचं. 10 मिनिटात पीठ छान शिजून फुलतं आणि हलकं होतं. आता आपण ते पुन्हा लाटण्याने एकजीव करून घेऊ. पिठाला चिकटपणा आला म्हणजे पीठ छान शिजलेलं आहे. हे कसं ओळखायचं हे मी आता तुम्हाला सांगते. आता आपण थोडंसं शिजलेलं पीठ घेऊया आणि याप्रमाणे हातावरती त्याची गोळी तयार करून बघू. छान मऊसर गोळा तयार झाला म्हणजे पीठ पूर्णपणे शिजलेलं आहे असं समजायचं आणि लगेचच गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवायचं. जेवढं पीठ मळायचं तेवढं एका पॉलिथिनवर काढून घ्यायचं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ गरम राहतं. पीठ पॉलिथिनवर जास्त मऊसर मळता येतं. जितकं जास्त मळता येईल तितकं जास्त मळायचं आणि छान मऊसर करून घ्यायचं. पीठ मळताना हाताला चटका लागू नये म्हणून सुती टॉवेलचा वापर करायचा, म्हणजे छान मऊसर असं पीठ मळता येतं. आता पीठ पूर्णपणे मळून मऊसर झालेलं आहे. पीठ मऊसर मळून झाल्यावर लगेचच पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याची याप्रमाणे लाटी बनवायची. बाकीचं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे गरम राहतं. याप्रमाणे मऊसर लाट्या तयार करून घ्यायच्या आणि झाकून ठेवायच्या. पापड बनवण्यासाठी मी इथे एक पॉलिथिन घेतलेलं आहे. पॉलिथिनला हलकंसं तेल इथे लावून घेतलेलं आहे. आपण बघू शकता पॉलिथिनला अजिबात तेल दिसत नाही. आता आपण प्लेटने याप्रमाणे लाटी प्रेस करून घेऊ. प्लेटने जितकं जास्त प्रेस करता येईल तितकं जास्त प्रेस करायचं आणि त्यानंतर याप्रमाणे बोटाने पीठ पसरवून घ्यायचं. आपण बघू शकता पीठ एकदम मऊसर असं झालेलं आहे. अगदी सहजपणे पसरलं जातं. जितका पापड पातळ बनवता येईल तितका पापड पातळ बनवून घ्यायचा, म्हणजे तितकंच जास्त फुलतो. पापड जाडसर राहिला तर पापड जास्त फुलत नाही. ही एक टीप आहे, ही लक्षात ठेवायची आणि पापड बनवायचे. अगदी पातळसर असा पापड तयार झाला आहे. हे पापड सुकल्यानंतर खूपच पारदर्शक दिसतात. पातळसर असा पापड तयार झाला. आता आपण तो एका पॉलिथिनवर टाकून घेऊ. हे पापड टाकण्यासाठी पॉलिथिन किंवा कोणत्याही प्रकारचं कापड चालतं. त्यावर हे पापड अजिबात चिकटत नाही, सहज निघतात. पीठ मळल्यानंतर लगेचच झाकून ठेवायचं, म्हणजे गरम राहतं आणि पापड पटापट तयार होतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व लाट्या तयार करून घ्यायच्या आणि टोपामध्ये झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या गरम राहतात. पीठ गरम असल्यावर पटापट पापड बनवता येतात. रेशनच्या तांदळाच्या पिठाची ही खिचे पापडची रेसिपी माझ्या आईची आहे. खिचे पापडची आईची सिक्रेट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. खास पापडाचं पीठ न बनवता इथे अगदी साध्या पिठाने खिचे पापड कसा बनवायचा हे मी इथे दाखवलेलं आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो प्रमाणात तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी निथळण्यासाठी चाळणीवर ठेवले. तांदळातील पाणी पूर्णपणे निथळल्यावर हे तांदूळ आपण एका सुती कापडावरती पसरून घ्यायचे आणि पंख्याच्या हवेखाली 3 ते 4 तास सुकवून घ्यायचे. त्यानंतर गिरणीमधून हे बारीक दळून आणायचे आणि हेच पीठ आपण आता इथे वापरले आहे. कोणतीही झंझट न करता अगदी साध्या पिठापासून खिचे पापड कसा तयार करायचा हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. 2 वाट्या पिठाच्या प्रमाणात जवळपास 35 ते 36 पापड मध्यम आकाराचे तयार होतात. मी इथे सर्व पापड तयार करून घेतले आहे आणि पंख्याच्या हवेखाली सुकत टाकले आहे. हे पापड जरी इतके पातळसर दिसत असले तरीही कपड्याला किंवा पॉलिथिनला अजिबात चिटकत नाही. हे पहा, पापड सहज उचलता येतो आणि पलटी करता येतो.
याप्रमाणे पापडाच्या कडा वर झाल्यावर लगेचच पापड पलटी करायचा. सगळे पापड पलटी करून घ्यायचे म्हणजे छान एकसारखे सुकले जातात. पंख्याच्या हवेखालीच आपण हे पापड 3 दिवस सुकून घेतले आहे. आपण आता इथे बघू शकता पापड एकदम पारदर्शक असा झालेला आहे. आता आपण हे पापड एकदम कडकडीत अशा तेलामध्ये तळून घेणार आहोत. तेल मी आधीच कढईत गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झालं आहे. गॅस कमी करायचा आणि यामध्ये पापड टाकून झाऱ्याच्या मदतीने प्रेस करायचं म्हणजे पापड एकसारखा तळला जातो. लगेचच पापडाचं तेल निथळून घ्यायचं आणि पापड काढून घ्यायचा. याप्रमाणे आता मी अजून 5 ते 6 पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवते. खूपच छान असे पापड तयार झालेले आहेत. चौपट फुलतात आणि खूपच असे हलके होतात. हे पापड पातळ बनवल्यामुळे खूपच जास्त खुसखुशीत होतात. अगदी तोंडात टाकताच विरघळतात. पापड जाड बनवले तर पापड जास्त फुलत नाही. त्यासाठी पापड पातळ बनवायचा म्हणजे छान फुलतात, खुसखुशीत होतात. हे पापड बनवण्यासाठी मी जिरे वापरले आहे. आमच्या घरामध्ये जिऱ्याची चव खूप आवडते. आपण यामध्ये ओवा किंवा तीळ देखील टाकू शकता. तांदळाच्या पिठाचे हे खिचे पापड बनवण्यासाठी मी यामध्ये पापड खारा आणि हिंग वापरला आहे. त्यामुळे हे पापड चवीला तर स्वादिष्ट होतातच, पण खराब अजिबात होत नाही, टिकाऊ बनतात. कारण आपण पापड बनवण्यासाठी तेलाचा जास्त वापर केलेला नाही. त्यामुळे हे पापड खराब होत नाहीत, वर्षभर सहज टिकतात. हे खिचे पापड बनवताना पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण योग्य घ्यायचं म्हणजे पापड परफेक्ट बनतात, चुकत नाहीत. 1 वाटी पिठासाठी 1.5 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. सर्व पापड तळून झाले आहेत. हे पापड खूप खुसखुशीत होतात, अजिबात तेलकट होत नाहीत, चौपट असे फुलतात. आपल्याला जर हे पापड जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर 1 किलो पिठाचे प्रमाण हे एका भांड्याने मोजून घ्यायचं आणि त्याच भांड्याने 1.5 पट इतकं पाणी खिशीसाठी घ्यायचं म्हणजे पापड परफेक्ट बनतील. खिचे पापडची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि पापड कसे बनले हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.